नमस्कार मंडळी. पायनॅपलचा शिरा कसा केला त्याची रेसिपी तुम्हाला सांगते. यासाठी लागणारं जे साहित्य होतं ते काढून घेतलं. यामध्ये 1 वाटी तूप, 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, पायनॅपल, बेदाणे आणि काजू, तसंच गरम दुधामध्ये थोडंसं केसर कालवून घेतलेलं होतं. आधी मंद आचेवर हा रवा तुपामध्ये छान भाजून घ्यायचा आहे. हा रवा भाजेपर्यंत एकीकडे गरम पाणी या रव्यामध्ये घालण्यासाठी करायला ठेवलं आणि जे पायनॅपल होतं त्याचा बारीक बारीक फोडी करून घेतल्या. छान शांततेत हा रवा तुपामध्ये मंद आचेवर भाजत राहायचा आहे. छान तुपामध्ये हा फुलतो आणि अशा प्रकारे बारीक बारीक पायनॅपलच्या फोडी तयार करून घेतल्या. अशा प्रकारे हा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये पायनॅपलच्या फोडी या घातलेल्या आहेत. अगदी 5च मिनटं या परतून झालं की यामध्ये गरम पाणी आपल्याला घालायचं आहे. यामध्ये गरम पाणी घातलं. त्यानंतर 1 वाटी यामध्ये साखर घातली आहे. साखर घातल्यानंतर हा शिरा छान हलवून घेतला. त्यानंतर केसर जे दुधामध्ये कालवलेलं होतं ते केसर घातलं आणि किंचित पिवळा रंग यामध्ये घातला होता. बेदाणे आणि काजू यामध्ये घातले. सगळीकडनं हा शिरा हलवून घेतला. त्याच्यावर झाकण ठेवून एक 5 मिनटं या शिऱ्याला वाफ येऊ दिली आहे. याला रंग पण खूप छान आलेला आहे आणि खूप छान शिरा तयार झाला. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे कधीतरी पायनॅपलचा शिरा तयार करून बघा. हा शिरा तयार झाल्यानंतर आधी कृष्णाला नैवेद्य दाखवला आणि गरम गरम खायला दिला. चवीला पण हा खूप छान झालेला आहे. तुम्हीसुद्धा करून बघा. धन्यवाद.